बीट आपल्या आरोग्यासाठी किती छान आहे हे सर्वजण जाणतात। बीटमुळे रक्त वाढतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आरोग्याला भरपूर असे फायदे आहेत। पण बीट म्हटलं की लहान असो वा मोठे दोघांनाही नकोसं वाटतं। बीट बघितलं तरी ते नाके मुरडतात। तर अशाच लोकांसाठी मी आज घेऊन आलेली आहे अगदी चटपटीत चमचमीत असे बीटरूट सँडविच। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बीटरूटचे हेल्दी सँडविच बनवण्याकरिता आपल्याला हवं आहे बीटरूट। इथे मी अर्धी वाटी बीटरूट किसून घेतलेलं आहे। मी बीटरूट उकडून वगैरे नाही घेतलेलं, त्याला डायरेक्ट असं किसून घेतलंय। जर तुम्ही लहान मुलांसाठी हे सँडविच बनवत असाल तर तुम्ही बीट उकडून घेतलं तरी चालेल। आता यामध्ये आपण सर्वप्रथम 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालणार आहोत। सोबतच पाव वाटी बारीक चिरलेला कांदा देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकता। इथे मी पाव वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची देखील घातलेली आहे। तसेच 2 मोठे चमचे इथे मी हिरवे मटार घातलेले आहेत। इथे मी फ्रोझन मटार यूज करत आहे। आता या स्टेजवरती आपल्याला 1 पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि 1 पाव चमचा लाल मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे। या सँडविचला सुंदर असा फ्लेवर यावा याकरिता इथे मी 1 छोटा चमचा ऑर्गॅनो तसेच चिली फ्लेक्स घालणार आहे। याने आपल्या सँडविचमध्ये फ्लेवर मस्त येतो। आता इथे आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे मेयोनीज घालायचे। मेयोनीजने अतिशय मस्त लागतात आपले हे सँडविच। जर तुम्हाला मेयोनीज घालायची नसेल तर तुम्ही दही घाला, त्यानेही मस्त लागतात सँडविच। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। आता ही आपली सँडविचची स्टफिंग बनवून तयार आहे। चला तर मग सँडविच बनवायला घेऊया। सँडविच बनवण्याकरिता इथे मी 1 ब्रेडचं स्लाइस घेतलंय, त्यावरती आपण बनवलेली स्टफिंग व्यवस्थित अशी अप्लाय करून घेऊया। आता दुसरं 1 ब्रेडचं स्लाइस घ्यायचं आणि हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं। अशाच पद्धतीने दुसरं देखील सँडविच आपण बनवून तयार करून घेऊया। अतिशय जबरदस्त लागतात हे सँडविच। दुसरं सँडविच देखील मी असंच मस्त असं स्टफिंग भरून प्रेस करून घेतलंय। इथे आपले दोन्हीही सँडविच बनवून तयार आहेत। चला तर मग या सँडविचला मस्तपैकी असं बटर लावून घेऊया। दोन्ही सँडविचला व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये हे सँडविच ठेवून घ्यायचे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने 2 ते 3 मिनिटे बटर लावून हे सँडविच मस्त असं खरपूस होजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या या सँडविचला किती सुंदर असा कलर आलेला आहे। दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत क्रिस्पी असं भाजून झालेलं आहे। आता हे सँडविच आपण काढून घेऊया आणि दुसरं देखील सँडविच छान कुरकुरीत असं भाजून घेऊया। दुसरं देखील सँडविच मी तव्यावरती घालून बटर लावून छान कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे आणि इथे आपलं सँडविच बनून तयार आहे। हे सँडविच आपण मस्त असं 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेऊ। इथे हे सँडविच मस्त असं मी कट करून घेतलंय, बघू शकता दिसायला अगदी सुंदर दिसतं। चवीलाही तसंच भन्नाट लागतं आणि बीटरूटचं असल्याने हे सँडविच खूप असं हेल्दी देखील आहे। तर हे बीटरूटचे सँडविच तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।